तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जी जाहिरात असणार आहे ती मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे ही जाहिरात? कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात? शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया. ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, एंगेजमेंट ऑफ लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट या पदासाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर ही जी जाहिरात असणार आहे शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट बेसिसवरती असणार आहे. चला आता डिटेलमध्ये याबद्दल माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला डेली एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. तर मित्रांनो, यामध्ये टोटल जे पदे असणार आहे तुम्हाला अप्रॉक्सिमेट 90 पदे यामध्ये टोटल पदे असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये पगार जो असणार आहे मित्रांनो तुम्हाला ₹1,00,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. सॅलरी बघू शकता, हाय स्केलची सॅलरी तुम्हाला या पदामध्ये असणार आहे. त्याचमुळे या पदासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एसेन्शियल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लॉ ग्रॅज्युएट, कॅन्डिडेट मस्ट बी लॉ ग्रॅज्युएट, तुमचं ग्रॅज्युएशन लॉमध्ये झालं असणं गरजेचं असणार आहे. हॅव्हिंग बॅचलर डिग्री इन लॉ, म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे बॅचलर डिग्री लॉची कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट स्टडीइंग इन 5th इयर ऑफ द 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स, म्हणजे तुम्ही फायनल इयरला असाल तरी सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये कॅन्डिडेट मस्ट हॅव रिसर्च अँड एनालिटिकल स्किल्स, रिटन एबिलिटी, त्याचबरोबर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर हे सर्व असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर याचबरोबर तुम्हाला सर्च इंजिन जे काय आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला परिपूर्ण असणे यामध्ये गरजेचं असणार आहे. ही मित्रांनो या पदासाठी पात्रता लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट जी असणार आहे या पदासाठी ती बघा कमीत कमी 20, जास्तीत जास्त 32 वर्ष ही एज लिमिट यामध्ये असणार आहे. यामध्ये सिलेक्शन तुमचं कशाप्रकारे असणार आहे 3 फेजमध्ये, टोटल 3 फेजमध्ये यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. पहिली जी फेज असणार आहे त्यामध्ये तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन होणार आहे. त्यानंतर दुसरी जी फेज असणार आहे तुमची त्यामध्ये तुमची सब्जेक्टिव्ह रिटन टेस्ट असणार आहे. आणि शेवटची आणि तिसरी जी तुमची फेज असणार आहे त्यामध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. या 3 फेजच्याद्वारे तुमची सिलेक्शन प्रोसेस यामध्ये असणार आहे. तुमची निवड यामध्ये होणार आहे. त्यानंतर चॉईस ऑफ सेंटर, तुमचं सेंटर कुठे असणार आहे? मित्रांनो, ही जरी सेंट्रल लेव्हलची व्हॅकन्सी असतील तरी सुद्धा यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये सेंटर निवडू शकता आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही यासाठी एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर तसेच पुणे या विविध ठिकाणी तुम्ही तुमची एक्झाम देऊ शकता. त्यानंतर यासाठी एक्झामिनेशन डेट सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. एक्झामिनेशन डेट जी असणार आहे तुमची 7 मार्च 2026ला तुमची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 वर सांगितल्याप्रमाणे फेज 1 आणि फेज 2 त्या तुमच्या या तारखेला होणार आहेत. त्याचबरोबर त्याचा रिझल्टबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे. आन्सर की कधी येणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर डेट्स त्यांनी इथे मेन्शन केले आहे. आता बघूया यासाठी अर्ज कुठे करायचा. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही अर्जाच्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज यासाठी करू शकता. अर्जाची जी काही फी असणार आहे ₹750 फी तुम्हाला अर्जाची यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर लास्ट डेट कधी असणार आहे याची? अर्जाची शेवटची जी तारीख असणार आहे मित्रांनो 7 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. अर्जाला मित्रांनो 20 जानेवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. त्याचनंतर इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा मेन्शन केले आहे. त्या तुम्ही सविस्तर या पी-डी-एफमध्ये बघू शकता. त्याचबरोबर ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत दररोज बेसिसवरती पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.